ही काही दृश्य एक्सक्लुझिव्हली आता एबीपी माझावरती आपण बघतोय आणि या दृश्यांमध्ये आपण पाहतोय की उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकमेकांशी बोलताना दिसतायत। त्यांनी हस्तांदोलन केलंय, एकमेकांना नमस्कार केलेला आहे। मात्र त्याच वेळेला त्यांच्या मागून एकनाथ शिंदे हे सुद्धा चाललेले होते। मात्र एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंकडे पाहिलं सुद्धा नाही। ही दृश्य आता एबीपी माझाच्या हाती लागली आहेत। अर्थसंकल्पाच्या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांच्या समोर आले आणि त्यावेळेला त्यांनी एकमेकांना नमस्कार केलेला आपण बघतोय। त्यावेळेला मिलिंद नार्वेकर, अंबादास दानवे हे त्यांच्या सोबत होते। या सगळ्यांनी सुद्धा एकमेकांशी काही क्षणांसाठी का होईना पण बातचीत केली। त्या दोघांच्याही चेहऱ्यावरती काहीसं स्मितहास्य होतं। मात्र एकनाथ शिंदे यांची देहबोली आपण पाहतोय, त्यांनी उद्धव ठाकरेंकडे पाहिलं सुद्धा नाही। वेदांत नेव आपल्याला याबद्दल अधिकची माहिती देतील। वेदांत, ज्या प्रकारे अर्थसंकल्प सादर केला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणि त्यानंतर सर्व नेते हे खाली लॉबीमध्ये आले आणि लॉबीमध्ये आल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली। समोरासमोर ते आले, त्यानंतर एकमेकांना त्यांनी नमस्कार केला आणि त्याच वेळी आपण पाठीमागच्या बाजूने बघतोय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा याच मार्गाने पुढे लॉबीमधून जात होते। मात्र एकमेकांना बघणं त्यांनी टाळलं आणि थेट एकनाथ शिंदे हे पुढे निघून गेले। इथे आपण बघतोय की अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांची सुद्धा काही सेकंद भेट घेतली, एकमेकांना त्यांनी नमस्कार केला। मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या ठिकाणाहून जाताना आपण पाहतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या भेटीला किंवा मग उद्धव ठाकरे तिथे होते तिथे बघणं सुद्धा टाळलं आणि त्यांनी थेट मग पुढे ते आपल्या सभागृहात जायला निघाले। हे आपण या दृश्यांमध्ये बघतोय। हो वेदांत, आतापर्यंत आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे, उद्धव ठाकरे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील काय एकमेकांवरती टोकाच्या टीका करताना आपण त्यांना पाहिलं। मात्र महाराष्ट्राच्या राजकारणाची साधारणपणे ही संस्कृती राहिलेली आहे, एकमेकांच्या समोर आल्याच्या नंतर अशा पद्धतीने हस्तांदोलन करणं असेल किंवा मग एकमेकांना नमस्कार करणं असेल हे आपण पाहत आलोय। ते आज देवेंद्र फडणवीस करताना दिसले आहेत। मात्र एकनाथ शिंदे यांच्या मनातली जी काही कटुता आहे ती अजूनही त्यांच्या देहबोलीमधून दिसली आहे। ही दोन्ही बाजूने दिसते। म्हणजे उद्धव ठाकरे सुद्धा आपण बघतोय, उद्धव ठाकरे अजित पवारांना नमस्कार करतायत, त्यासोबत देवेंद्र फडणवीस यांना अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर नमस्कार करत काहीशी बातचीत त्यांच्यामध्ये होते। मात्र त्याच वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या ठिकाणाहून जातात। एकनाथ शिंदे दुसऱ्या बाजूने म्हणजे समोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची भेट होतीये हे त्यांनी बघितलं, पण तिथे जाणं टाळलं आणि पुढे ते सभागृहात जायला निघाले। त्यामुळे जी कटुता आहे ती कटुता अजूनही आपल्याला पाहायला मिळते। कारण ज्या प्रकारे अगदी टोकाच्या टीका दोन्ही पक्षाकडून म्हणजे दोन्ही शिंदेची शिवसेना असेल किंवा ठाकरेंची शिवसेना असेल, उद्धव ठाकरे असेल किंवा एकनाथ शिंदे असतील, ज्या एकमेकांवर टोकाच्या टीका होतात आणि त्या टोकाच्या टीकेनंतर अशा प्रकारे भेट ही फक्त अजित पवार आणि उद्धव ठाकरे किंवा मग देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात होऊ शकते। मात्र एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये होऊ शकत नाही। आणि हे समोरासमोर जरी आलेले असताना एकमेकांकडे पाहणं सुद्धा एकनाथ शिंदेंनी टाळलं आणि उद्धव ठाकरेंनी थेट अजित पवार असतील किंवा मग देवेंद्र फडणवीस असतील त्यांना नमस्कार केला। काहीशी बातचीत त्यांनी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर केली आणि त्यानंतर या दृश्यांमध्ये आपण बघतो की एकनाथ शिंदे अगदी बाजूला होऊन पुढे सभागृहाकडे मार्गस्थ झालेले आपल्याला पाहायला मिळाले। यामिनी, अगदी धन्यवाद वेदांत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।